आपण सगळेच रोजच्या आयुष्यात कधी ना कधी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतो, नाही का? कोणीतरी रस्त्यावर चुकीच्या जागी गाडी उभी केली, कोणीतरी पाण्याचा नळ उघडा ठेवला किंवा अगदीच कोणीतरी रांगेत खुसखुस केली. अशा गोष्टींवरून आपण चिडतो, भांडतो, पण मग नंतर विसरतोही. पण छत्रपती संभाजीनगरच्या या घटनेने सिद्ध केलं की कधी कधी या छोट्या गोष्टी किती भयंकर परिणाम घेऊन येऊ शकतात. एका तरुणाने दुकानामागे लघुशंका केली आणि त्याचा परिणाम एकाचा मृत्यू आणि दोघे गंभीर जखमी. खरंच ही कहाणी ऐकून तुमच्याही मनात प्रश्न येत असेल की एवढ्या छोट्या गोष्टींवरून असं कसं घडू शकतं. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. गुरुवार रात्री 7:30 ते 8:30च्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी बस स्टॉप जवळ एक चिकन शॉप आहे. तिथे नितीन सोनाजी शंकपाळ, सचिन सोनाजी शंकपाळ आणि दत्ता बालाजी जाधव हे तिघे जण चिकन घेऊन जवळच्या हॉटेलात जेवायला गेले. जेवण झाल्यावर ते हॉटेल बाहेर झाडाखाली थांबले होते. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने चिकन शॉपच्या मागे जाऊन लघुशंका केली. ही गोष्ट दुकानात काम करणाऱ्या समीर शेखला आवडली नाही. त्याने त्या तरुणाला विचारलं, इथे लघुशंका का करतोस? दुसरीकडे जाता येत नाही का? यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. समीरने शिवीगाळ केली आणि मग वाद वाढत गेला. वाद इतका टोकाला गेला की चिकन शॉपचा मालक मस्तान कुरेशी उर्फ नन्ना याला राग अनावर झाला. तो धावत शॉप मध्ये गेला. तिथून कोंबड्या कापण्याचा सत्तूर घेतला आणि त्या तिघांवर तुटून पडला. त्याने सत्तूरने सपासप वार केले, चेहऱ्यावर, डोक्यावर, मानेवर. नितीनवर झालेला हल्ला इतका भयंकर होता की तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. सचिन आणि दत्ता हे दोघेही गंभीर जखमी झाले आणि सध्या रुग्णालयात मृत्यूशी लढत आहेत. ही घटना इतक्या वेगाने घडली की आजूबाजूच्या लोकांना काही समजायच्या आत सगळं संपलं. परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मस्तान उर्फ नन्ना हुसेन कुरेशी वय 29 वर्ष, समीर खान सरताज खान वय 19, बाबर शेख अफसर शेख वय 32, साजिद कुरेशी उर्फ सज्जू अहमद कुरेशी वय 29 आणि नासिर खान मोहम्मद मुनीर खान वय 20 या 5 आरोपींना अटक केली. यात एक विधी संघर्षग्रस्त बालकही आहे, ज्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी 6 वाजता या आरोपींना ताब्यात घेतलं आणि सायंकाळी 4:30 वाजता विशेष न्यायालयात म्हणजेच SC/ST ऍक्ट अंतर्गत हजर केलं. पोलिसांनी युक्तिवाद केला की त्यांना शस्त्र जप्त करायचं आहे, आरोपींचे कपडे तपासायचे आहेत आणि गुन्ह्यामागचा हेतू शोधायचा आहे. आरोपींच्या वकिलांनी म्हणजेच ऍडव्होकेट अझहर शेख यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अटक केलेल्या आरोपींना त्यांच्या अटकेचं कारण लेखी स्वरूपात देणं हा त्यांचा हक्क आहे. पण पोलिसांनी हे कारण लेखी दिलं नाही आणि पोलीस ठाण्याच्या डायरीतही याची नोंद नव्हती. यामुळे ही अटक बेकायदेशीर ठरली. विशेष न्यायाधीश AR उबाळे यांनी हा युक्तिवाद मान्य केला आणि अवघ्या 9 तासात 5ही आरोपींना 25,000 रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या सशर्त जामीन मंजूर केला. ही बाब पोलिसांसाठी मोठा धक्का होती. या प्रकरणाने एक प्रश्न उभा केला आहे. आरोपींच्या घटनात्मक हक्काचं रक्षण होतं, पण पीडितांचं काय? मृत नितीन शंकपाळ आणि जखमी सचिन व दत्ता यांच्या कुटुंबियांचं काय? मुंबई हायकोर्टाने राजश्री बिंदावत विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यात स्पष्ट केलं आहे की पीडितांचेही अनुच्छेद 21 अंतर्गत जीवन आणि स्वातंत्र्याचे हक्क त्याच निकषांवर राखले गेले पाहिजेत. या पार्श्वभूमीवर निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर खुशालचंद बाहेती यांनी पोलिसांनी मुंबई हायकोर्टात अपील दाखल करावी अशी मागणी केली आहे. ही घटना आपल्याला काय शिकवते? आपल्या रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे वाद किती भयंकर परिणाम घेऊन येऊ शकतात याचा हा एक ज्वलंत दाखला आहे. एक लघुशंका, एक शाब्दिक चकमक आणि मग रक्तरंजित हत्याकांड. यातून आपण काय शिकायचं? संयम, संवाद आणि समजूतदारपणा किती महत्वाचा आहे हे या घटनेने दाखवून दिलं. जर त्या क्षणी कोणीतरी थोडासा संयम दाखवला असता तर कदाचित नितीन आज जिवंत असता आणि सचिन दत्ता रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत नसते. आपण सगळे एका समाजात राहतो. आपल्या प्रत्येक कृतीचा परिणाम दुसऱ्यांवर होतो. मग ती छोटीशी लघुशंका असो की कोणाला दिलेली शिवी. आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण इतके स्वतःच्या जगात मग्न झालो आहोत की दुसऱ्यांच्या भावनांचा, त्यांच्या हक्कांचा विचार करायला विसरतो.
छत्रपती संभाजीनगरची ही घटना आपल्याला एकच सांगते, छोट्या गोष्टी मोठ्या होण्याआधी त्यांना थांबायला शिका. संयम ठेवा, समजूतदारपणा दाखवा आणि वादाला हिंसेचं रूप येण्याआधी त्याला शांत करा. ही कहाणी फक्त एका खुनाची नाही, तर आपल्या समाजात वाढत चाललेल्या असहिष्णुतेची आहे. एका छोट्या चुकीमुळे एक जीव गेला, 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि एका शहरात खळबळ माजली. पोलिसांचा तपास, न्यायालयाचा निकाल आणि आता हायकोर्टात अपील यामुळे या प्रकरणाला अजून काही वळण मिळतील. पण प्रश्न हा आहे की आपण यातून काय शिकणार? संयमाचा धडा की हिंसेचा मार्ग? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.